आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी प्रामुख्याने इथे उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब, ज्यांचं आताच आपण भाषण ऐकलं, ज्यांना आपण या भागातील जनतेने आशीर्वाद देऊन परत आपली दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली, असे माननीय खासदार माननीय अमोलजी कोल्हे, आमदार अशोकजी पवार, त्याचबरोबर आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीजी खडसे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथजी शेवाळे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, मंचावर बसलेली सर्व सन्मान्य मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बांधव आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी जी भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, अशा या भूमीमध्ये आज शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात त्यानिमित्तानं होत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये ही शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे आणि त्याची या ठिकाणी सुरुवात होते आहे. सर्वांनी सांगितलं आजचा 9 ऑगस्ट आपल्याला आठवत असेल. 9 ऑगस्ट 1942 भारत छोडो आंदोलन, आणि याच भूमीत आपण सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी एकत्र येऊन महात्मा गांधींच्या भूमिकेला पाठिंबा देऊन या इंग्रजांची सत्ता त्यानिमित्तानं या भारतातून उखडून लावली. असा दिवस, आदिवासी दिवस, अशा या दिवशी आज या ठिकाणी ही यात्रा चालू होते. या ठिकाणी आपण सर्वांचे भाषण इथे ऐकले. गेल्या 2-2.25 वर्षापासून या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाची सरकार आहे. पण या 2 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, महाराष्ट्रामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण त्या निमित्तानं महाराष्ट्रात चालू आहे. उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन फोडली. त्यानंतर शरद पवार साहेबांची आपली सर्वांची राष्ट्रवादी काँग्रेस ईडी सीबीआयचा धाक दाखवून त्या निमित्तानं फोडली. गेल्या 2-2.25 वर्षापासून फक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे. काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? आज महागाईचा प्रश्न आहे. आमच्या महिला भगिनी त्यांना कल्पना आहे की कशा पद्धतीने महागाई आहे. अनेकांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला बेरोजगारीचा प्रश्न. अमोलजी कोल्हे यांनी सांगितलं की कशा पद्धतीने अनेक उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते, महाराष्ट्रातील युवकांच्या हाताला त्यांनी त्यांना काम मिळालं असतं, असे उद्योग गुजरातमध्ये गेले, अनेक राज्यामध्ये गेलेत. त्याचा वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबसचे अनेक प्रोजेक्टचा त्यांनी उल्लेख केला. याच भारतीय जनता पार्टीने जेव्हा सत्ता आली होती तेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ. तुम्ही हिशोब लावा, 10 वर्षामध्ये 20 कोटी युवकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. या सरकारने किती आमच्या युवकांना नोकऱ्या दिल्या याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज आपण मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की कशा पद्धतीचा शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. दुधाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. जीएसटीचा प्रश्न इथे अमोलजी यांनी सांगितला. आपल्याला सांगतो, जीएसटीच्या बाबतीत आपल्याला ज्या पद्धतीने या शासनाने जीएसटीच्या बाबतीत निर्णय घेतलाय, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर बाजारात गेला, तुम्हाला जर एखाद्याला खूप श्रीमंत आहे त्याला जर हिऱ्याची अंगठी करायची असली, त्याला जर हिरा खरेदी करायचा आहे, तो सराफाच्या बाजारात गेल्यावर हिऱ्यावर आहे 3% जीएसटी. 3% जीएसटी. पण तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करायला गेला तर ट्रॅक्टरवर आहे 28% जीएसटी. तुम्ही खताचं पोतं किंवा शेतकरी अवजार खरेदी करायला गेला त्याच्यावर आहे 18% जीएसटी. तुम्ही मोटरसायकल खरेदी करायला गेला तर मोटरसायकलवर आहे 23% जीएसटी. तुम्ही हेलिकॉप्टर जर घ्यायला गेला 50 कोटीचा
तर त्याच्यावर फक्त जीएसटी आहे 5%. म्हणजे हेलिकॉप्टर जीएसटी 5% आणि तुमच्या ट्रॅक्टरवर जीएसटी, मोटरसायकलवर जीएसटी 28% आणि 23% अशा प्रकारची ही परिस्थिती त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी आणलेली आहे. आणि म्हणूनच जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांना जो सर्वांनी धडा शिकवला, 48 पैकी 31 जागा त्यांना महाविकास आघाडीच्या निवडून आल्यात. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आता विधानसभेमध्ये सुद्धा सर्व महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. आणि या भीतीने आता ज्या अनेक योजना तिजोरी उघडी करून ठेवली आहे, लाडली बहिणाच्या बाबतीत अमोलजी यांनी उल्लेख केला. आता म्हणतो लाडली बहिणा आठवली नाही. अरे लाडली बहिणा, लाडला भाऊ आणि शेतकरी का सावत्र आहे? शेतकऱ्याला तुम्ही सावत्रच ठेवणार का? हा सुद्धा प्रश्न त्या निमित्तानं आपल्याला या सरकारला विचारायला पाहिजे. अशा पद्धतीने हे सरकार आहे. यामध्ये आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे. या सुसंस्कृत राजकीय परंपरेचे दाखले महाराष्ट्रातील अनेक राज्यामध्ये आता दिली जायची की कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण होतं. पण या गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतो, या गेल्या काही वर्षामध्ये ईडी, सीबीआय याचा धाक दाखवून आपल्या विरोधकाची तोंड कशा पद्धतीने बंद करता येईल या पद्धतीने या महाराष्ट्राच्या नेत्यांकडनं आणि केंद्रातल्या नेत्यांकडनं प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे आपल्यातले जे पळाले ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या धाकानेच पळाले, ही सुद्धा गोष्ट आपण इथे लक्षात ठेवावी. त्याच्यामुळे अनेक प्रश्न आपल्या समोर आहे. पण एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्यांच्यावर विश्वास या ठिकाणी दाखवला आणि त्यांना आपण या भागात खासदार म्हणून निवडून दिलं, ते अमोलजी कोल्हे ज्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये आपले प्रश्न मांडतात, जिल्ह्याचे प्रश्न मांडतात, राज्याचे प्रश्न मांडतात, देशाचे प्रश्न मांडतात आणि त्या पद्धतीने या सर्व प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांच्यासाठी भांडतात. आणि म्हणूनच त्यांना संसद रत्न पुरस्कार त्यांनी मिळालेला आहे. अशा एक चांगल्या खासदाराला आपण या ठिकाणी निवडून दिलं, याबद्दल परत आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी अनेक इच्छुकांनी ते भाषण केले, पण अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं ती खरी गोष्ट आहे. शरद पवार साहेबांसाठी एक एक विधानसभेची जागा महत्वाची आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये आता इच्छुक भरपूर आहे, त्याबद्दल आता पक्ष निर्णय घेईल. पण जेवढे काही इच्छुक आहेत त्यांनी सर्वांनी ज्या एकाची निवड होईल त्याच्या पाठीमागे राहून आपला एक एक प्रत्येक मतदारसंघात एक एक आपला आमदार कशा पद्धतीने निवडून येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आपण सुद्धा जनतेने त्यांना आशीर्वाद द्यावा आणि या मतदारसंघात 100% शरद पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार निवडून आलाच पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून आणि आशीर्वाद देऊन त्याला निवडून आणावं एवढा आजच्या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.